काल आपण कर्म म्हणजे काय हे समजून घेतलं. आपण जी कृती करतो ती कृती आणि त्या कृतीचा परिणाम, त्या दोन्ही गोष्टी कर्माचाच भाग आहे. पुष्कळ वेळा त्याची तुलना जसा एखादा धागा असावा, त्याचं धाग्याचं एक टोक आणि दुसरं टोक, तसा तो कर्मबंध असल्यासारखा आहे. आणि आपण अनेक कर्म करत असतो, छोटी मोठी, आणि त्या कर्माचे अनेक बंध असतात. म्हणजे जसा एखादा दोरखंड छोट्या छोट्या धाग्यापासून तयार झालेला असतो, तसं त्याचं स्वरूप असतं असं म्हणायला हरकत. त्यातल्या प्रत्येक तंतूचं विशिष्ट अस्तित्व आहे. आपल्याला फक्त त्याचा एकत्रित जो काही परिणाम आहे तो जाणवत असतो. जसं दोरखंडाच्या बाबतीत आपल्याला त्या दोरखंडाची जी काही ताकद असते ती समजते, पण त्यातल्या प्रत्येक धाग्याची जी ताकद आहे ती आपल्या लक्षात येते. सगळी कर्म सारखी नसतात. आपली दैनंदिन कर्म असतात ती बरीचशी छोटी असतात, स्मॉल इव्हेंट्स इन डेली लाईफ. त्याचे परिणामही अल्पजीवी असतात, तात्कालिक असतात. त्या गोष्टी आपण कृती करतो, त्याचे परिणामही बरेचदा आपल्या समोरच घडत असतात. तिथे आपल्याला, ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण भाव, तो लक्षात येतो. परंतु दुसरी कर्म अशी असतात की एकतर त्याचा आरंभ आपल्याला दिसतो पण अखेर दिसत नाही, किंवा कित्येक कर्मांच्या बाबतीत त्याचा आरंभ किंवा त्याला माहिती नसतो पण त्याची अखेर आज दिसत असते. म्हणजे ही कर्म ज्याचा परिणाम काल हा दीर्घ असतो अशा स्वरूपाची. यातली काही त्याच आयुष्यामध्ये घडतात पण सगळीच नाही. काहींची सुरुवात मागच्या आयुष्यात झालेली असते आणि त्याची परिणती ह्या आयुष्यात दिसते, तर काहींची सुरुवात ह्या आयुष्यामध्ये होते आणि परिणती केव्हा तरी पुढल्या आयुष्यात होणारी असते. याशिवाय आणखी एक तिसऱ्या प्रकारची कर्म असतात की जी घडलेली असतात पण त्याचे परिणाम हे पुष्कळदा अशा स्वरूपाचे असतात की ज्या परिणामांना सामोरे जायची आपली ताकद, क्षमता, तयारी नसते. त्यामुळे ही कर्म ही बाजूला काढून ठेवण्यासाठी असतात. पायजप कर्म असते. म्हणजे ती केव्हा तरी भूतकाळामध्ये कुठल्या आयुष्यात आपल्याकडून घडलेली कर्म असतात पण ती फलद्रूप झालेली असते आणि ती केव्हा तरी अनेक जन्मानंतर घडते. हे लक्षात घेतलं तर आपल्याला कर्माचे जे इतर 3 प्रकार नेहमी आपण म्हणतो, एक म्हणजे क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे काय? जे चालू कर्म असतं. म्हणजे पहिले सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये आपण कर्म करत असतो. दुसरं म्हणजे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म कुठलं? तर जे जन्माच्या वेळी आपण घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केलेली असते ते कर्म. आणि तिसरं कुठलं? तिसरं म्हणजे संचित कर्म. संचित म्हणजे अक्युमुलेटेड कर्म. म्हणजे अनेक आयुष्यातलं जे जे कर्म परिणाम स्वरूप फलित झालेलं नाही, अशा सगळ्या कर्मांचा साठा. आता ह्या वेगवेगळ्या वर्गामध्ये कर्मांचं अशा प्रकारे वर्गीकरण कशासाठी आपण केलंय? एकतर त्याचं स्वरूप भिन्न आहे. म्हणजे आता बरीचशी क्रियमाण कर्म ही किरकोळ कर्म असतात, त्याचे फार दूरगामी असे काही परिणाम होत नाही.
त्याच्यामध्ये फार मोठा कार्मिक फोर्स असतो असंही नाही. त्यामुळे त्याचे जे काही परिणाम असतात ते दिसायला फारसा काळ लागत. अनेक वेळा जसं आपण काही एखादी गोष्ट खातो, खाण्याचा जो काही परिणाम असतो तो आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे होणारे सुख, त्याच्यामुळे होणारा त्रास, त्याच्यामुळे होणाऱ्या व्याधी जे काही असेल ते. तर अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टी मायनॉरिटीज ह्या त्या निर्माण धर्मामध्ये मोडतात आणि त्या त्याच आयुष्यामध्ये बऱ्याचशा बदल होतात. त्यामुळे त्याचं असं ज्याला आपण कॅरी फॉरवर्ड म्हणतो तसं काही फारसं नाही. त्यामुळे आपल्याला पुनर्जन्माच्या दृष्टीने त्याचा फारसा काही विचार करण्याचं कारण या आयुष्यामध्ये आपण विशेष काही प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल केली असेल तर ती आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल. नाही तर साधारणपणे दैनंदिन जीवनाचा एक तो भाग म्हणूनच अशी कर्म ही त्याची तेवढ्यापुरती दखल घेण्याजोगी असतात. पण आपल्या दृष्टीने महत्वाची कर्म कुठली तर जी प्रारब्ध कर्म म्हणून जे आपल्याला वाटायला आलं तर अशी जी कर्म असतात की ज्याचे परिणाम आपल्याला ताबडतोब दिसत नाही ती प्रामुख्याने या प्रारब्ध कर्मामध्ये होतात जी जन्माच्या सुरुवातीलाच आपल्या वाट्याला आलेली हे आता कशावरून ठरवले जातं तर ज्याला आपण लॉर्ड्स ऑफ कर्म म्हणतो की किंवा आपल्या हिंदू याच्यामध्ये पुराणामध्ये वगैरे चित्रगुप्त हे सगळ्या ठरवतो वगैरे असं. तर त्यांचं कार्य काय कशाच्या निकषावर हे ठरवले जातं तर हा जो नवीन जीवात्मा जन्म घेणार असतो त्याच्या एकंदर सगळ्या इव्हॉल्युशनरी रिक्वायरमेंट्स किंवा उत्क्रांतीच्या त्याच्या गरजा ह्या लक्षात घेऊन हे ठरवले जाते. तो उत्क्रांतीच्या कुठल्या पायरीवर आहे आणि त्या पायरीवरून त्याला त्याच्या पुढची जी पायरी गाठायची आहे त्याला पूरक पोषक अशा प्रकारचं कर्म त्याच्या वाट्याला येईल. हे कुठून येणार तर त्याचं आतापर्यंतच्या पूर्वीच्या सगळ्या पूर्वजन्मामधून पास्ट इन्कार्नेशन्स मधून जे कर्म अजून फलित झालेले नाही फलद्रूप झालेले नाही परिणाम स्वरूपाला आलेले नाही त्याच्यामधून असं कर्म निवडलं जाईल की जे त्याच्या प्रगतीला उन्नतीला पोषक. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट विचारात घेतली जाते की ते करण्याच्या क्षमतेला तो आलेला आहे किंवा नाही. कारण त्याच्या दृष्टीने ते फार अवघड असेल आव्हानात्मक असेल अवघड असेल त्याला तर त्याच्या खाली तो दबून जाता कामा नये. एखाद्या लहान मुलाला सांगितलं तू हा पर्वत सोडून जा तर कदाचित तो लटपट यायला लागेल म्हणजे वर चढण्या अगोदरच तो खाली बसेल. त्याचीही काळजी घेतली म्हणजे तुमची क्षमता तर वाढली पाहिजे तुमच्यामधल्या अविकसित क्षमतांचा योग्य प्रकारे उत्कर्ष झाला पाहिजे पण ते तुमच्या आवाक्यातलं असतं. त्याच्यासाठी जी काही धडपड श्रम कष्ट पडणार असतील ते पेलण्याची तुमची तुम्ही त्याच्या ओझ्याखाली कोलमडून जाता कामा नये मोडून पडता कामा नये असा हा एक प्रकारचा बॅलन्स समतोल हे वर्गीकरण करताना सांगणार. आणि तिसरा वर्ग मी जो सांगितला तो कुठला पाहिजे म्हणजे असं कर्म की जे प्रारब्ध कर्मामध्ये येईलच असं नाही ते कदाचित फार जुनं असेल. ते कर्म सर्वसाधारणपणे असं असतं की तुमच्याकडून घडलेलं कर्म हे थोडस अकाली घडलेलं असतं म्हणजे त्यावेळी ते कर्म तुमच्याकडून अपेक्षित नसतं म्हणा किंवा तुमची जी काही
उत्क्रांतीची अवस्था आहे त्याच्यापेक्षा ते वर्कआउट करण्यासाठी लागणारी उत्क्रांतीची अवस्था ही फार नंतर येणारी असते. त्यामुळे ते जर आता तुमच्या वाट्याला आलं तर तुम्ही त्याचा काही उपयोग करून घेऊ शकता. म्हणून जाणीवपूर्वक ते मागे ठेवलेलं असतं. ज्यावेळी तुम्हाला ती क्षमता आहे, समजा एखाद्या अशा प्रसंगाला तुम्हाला सामोरं लावलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड निग्रह लागतो, कोणत्याही प्रकारचा मोह तुमच्या त्याला तुम्ही बळी पडणार नाही अशी अवस्था पाहिजे, प्रचंड त्याग करण्याची तयारी पाहिजे. पण हे उघड दिसतंय की तो जीवात्मा अजून त्या अवस्थेला पोहोचलेला आहे. तर त्याच्या वाटेला असं कर्म आलं तर त्याचा त्याच्या उन्नतीसाठी काही उपयोग होण्याची शक्यता असते. पूर्वी बरेचदा अशी पद्धत होती की एखादा मुलगा हुशार असला की त्याला पहिलीत बसवायच्या ऐवजी एकदम चौथीत देऊन बसवायचं वगैरे. त्याची क्षमता असेल तर ठीक आहे, पण नाहीतर काय होतं अशा वेळी तो मुलगा पुढे जाण्याच्या ऐवजी बरेचदा मागे पडतो. कारण त्याच्यावर अनड्यू असं प्रेशर येतं. त्याच्या बरोबरचे जे असतात ते त्याच्यापेक्षा ग्रोनप झालेले असतात. तो 6 वर्षाचा असेल, बाकीची मुले 10 वर्षाची असतात. त्यांच्या मेंदूची वाढ झालेली असते, इमोशनली ते कदाचित जास्त अधिक स्ट्रॉंग असतात. आणि याच्याकडून आपण बरेचदा पेरेंट्सच्या महत्वाकांक्षेपोटी त्याच्या ताकदीपेक्षा जास्त काहीतरी करून घ्यायची हे करतो. तसंच या पाइंड ऑफ कर्माचं असतं. म्हणजे तुमच्या तत्कालीन क्षमतेपेक्षा त्याला जी गुणात्मक गरज त्या जीवात्म्याकडून अपेक्षित असते तीच बरेच पुढच्या पायरीवरची असते. आणि म्हणून त्या पायरीवर तो पोचत नाही तोपर्यंत कशी कर्म ही पाहायला खूप. कित्येक कर्म ही अशी असतात की जी अनएक्सपेक्टेडली घडतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की त्या गोष्टी प्लॅन नसतात. म्हणजे जसं ऍक्सिडेंट्स होतात, तर हे ऍक्सिडेंट प्लॅन असतात असं नाही, परंतु ते घडल्यामुळे एक अनप्लॅन्ड अशी सिच्युएशन निर्माण होते आणि त्याचा तुम्हाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो. म्हणजे जसं आपण बघतो की तुमचं फ्लाईट चुकलं म्हणजे तुमचा काहीतरी तोटा झाला, कारण तुम्ही प्लॅन केलेलं असतं, पण नंतर कानावर येतं की ते फ्लाईट विमान पोचलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड असं तुमचं एक प्रकारे घडणाऱ्या दुर्दैवी घटनेतून तुम्ही वाचला त्या ठिकाणी. म्हणजे हे अनप्लॅन्ड अशा ह्या गोष्टी होऊ शकतात की ज्या ठिकाणी तुमच्या प्रारब्ध कर्मामध्ये तो योग नसतो. त्यामुळे अशा ऍक्सिडेंट्सना, अपघातांना, संकटांना तोंड देण्यापासून तुम्ही वाचता. तुम्हाला वाचवण्यासाठी ते विमान पडलेलं नसतं, पण या हा कोइन्सिडन्स ज्याला आपण म्हणतो तशा टाईपचं आहे. याच्यामुळे तेच उदाहरण परत घेतलं तर समजा त्या विमानामध्ये अगदी शेवटच्या क्षणी कोणीतरी आपलं हे कॅन्सल करतं आणि एकच सीट असते आणि कोणतरी वेटिंग लिस्टवर असतं. एका समजा नवरा बायकोने जायचं आहे, म्हणजे त्यांना जर मिळालं तर चान्स घ्यावा. अशा वेळी पुष्कळदा लोकांना कमी फेअर देऊन सुद्धा ऍडजस्ट करतात, आणि नाहीतर विमान तसंच जाणार त्याऐवजी मिळेल ते. आणि तो मोह टेम्पटेशन होऊन ते जातात. त्यावेळी एखाद्या वेळी 2 सीट नसतात, दोघांपैकी एक जण ठरवतो चला मी तर जातो, एक मागे राहते दुसरं, आणि एक वाचतो दुसरा जातो त्या फ्लाईटमध्ये. आता हे म्हणजे दोघं एकाच वेळी निघालेले असतात, पण त्या सिच्युएशन मध्ये एकाच्या प्रारब्धामध्ये ते घडायचं असतं, दुसऱ्याच्या प्रारब्धामध्ये ते नसतं. आणि ती जी पिक्युलियर सिच्युएशन त्या ठिकाणी आलेली असते त्याच्यामुळे हा तुम्ही प्लॅन काहीही केलेलं असलं तरी अशा अनप्लॅन्ड घटना घडून पुष्कळदा माणसं घडणाऱ्या दुर्घटनेपासून वाचतात
किंवा अनपेक्षित होणाऱ्या दुर्घटनेला बळी पडतात. तर असे प्रकार होत असतात. त्यामुळे ह्याचा कर्माचा वेगवेगळा जो संबंध आहे तो तुमच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने त्याच्याकडे आपण नेहमी पाहिलं पाहिजे. तर आपल्याला ह्या कर्मसिद्धांताचा आपल्या आत्मिक प्रगतीसाठी उन्नतीसाठी उपयोग करून घेणं शक्य होतं. पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे ही उन्नती सुरुवातीच्या काळामध्ये फारशी होत नसते. ती म्हणजे नैसर्गिक जे काय उत्क्रांतीचा जो एक ठराविक साचा ठरलेला आहे त्या पद्धतीने अगदी माणूस म्हणजे रानटी माणूस किंवा टोळ्या करून राहणारा ट्रायबल मॅन त्यापासून अनसिव्हिलाइज मॅन ही जी काही सुरुवातीची उत्क्रांती आहे ज्याच्यामध्ये अनेक जन्म जातात. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला ते 777 जन्माचं सांगेन. तर त्या पहिल्या शेकडो जन्मामध्ये हे जे कर्म असतं ते बरेचसं असं ते नैमित्तिक कर्मासारखं किंवा प्रेमाने कर्मासारखंच असतं. असं काही मोठं काही तुम्ही त्याच्यामध्ये करत नाही. म्हणजे फक्त जो माणूस सर्वसाधारण प्राण्याप्रमाणे सर्वायवलसाठी जगतो आणि त्या प्रकारे जगण्यामध्ये जी सुख दुःख वाटायला येतात ती अनुभवत असतो. त्याच्या दृष्टीने त्यावेळी सेफ्टी आणि सिक्युरिटी हे महत्वाच्या गरजा असतात. तर अशा माणसाच्या बाबतीत फार वेगळ्या प्रकारची कर्म घडत नाही. सगळ्यांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे जसं सगळ्या वस्तूंच्या घडणाऱ्या सगळ्या ह्याच्या त्या बऱ्याच असतात. तर बरेचदा त्या प्रारब्ध कर्मामध्ये नसलेल्या गोष्टी अशा घडतात किंवा प्रारब्ध कर्मामध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये घडणाऱ्या घटना नसल्यामुळे पुष्कळदा ऍक्सिडेंटली अपघाताने किंवा इमर्जन्सी त्यातून ज्या गोष्टी अटळ वाटतात त्या सुद्धा टळतात किंवा ज्या घडणार नाही असं आपल्याला खात्री असते त्या सुद्धा घडतात. तर त्याचा उपयोग हा तुम्हाला आत्म्याच्या क्रमशः होणाऱ्या विकासासाठी किती होतो हा प्रश्न स्वतंत्रपणे आपल्याला विचारात घ्यावा लागेल. परंतु सर्वसाधारणपणे ही जी इव्होल्युशन आहे ही क्रमशः होणारी असते. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या प्रसंगातूनही ज्या गोष्टी करण्याची तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी येऊन पडलेली असते. कशामुळे की सुरुवातीच्या काळात अनेक चुका घडतात आणि त्यामुळे चुका निष्करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली असते. त्यामुळे अनुभवातून माणूस किती शिकतो याच्यावर तो चुका किती कमी करतो हे अवलंबून असते. जो शिकत नाही तो वारंवार त्याच प्रकारच्या चुका करत असतो आणि जो शिकतो तो ती चूक परत होणार नाही याची दक्षता आहे. याच्याकरता पुन्हा आणखी एक कर्माचा भाग असा आहे की जो शिकतो त्याच्या वाट्याला पुष्कळदा त्याच्यापेक्षा जास्त अवघड कठीण गुंतागुंतीचं असं कार्य कर्तव्य म्हणून समोर येतं. म्हणजे जो जबाबदारी पार पाडतो त्याला मोठी जबाबदारी वाटायला येते. म्हणजे त्याकरता सुख असतं असं नाही. म्हणजे या ठिकाणी हा फरक आपण केला पाहिजे की आपण सुखासाठी जगत असलो तर अशी संधी बरेचदा आपण टाळतो. आता एखाद्याला प्रमोशन मिळत असतं पण प्रमोशनमुळे त्याची ट्रान्सफर होत नाही की तो विचार काय करतो जाऊ दे ते प्रमोशन कोण जाणार तिकडे तिकडची हवा अशी आहे अशी आहे तिकडचं जेवण फॅमिली डिस्टर्ब होते किंवा त्याच्या वैयक्तिक ह्याला ते जुळणार नसतं मिळणार नसतं. इकडचा बॉस मला चांगला आहे तो माझ्या चुकावर पांघरून घालतो किंवा मला पुष्कळदा फॅमिली प्रॉब्लेम्स असले
की लवकर जायला देतो, रजा सँक्शन करतो वगैरे वगैरे. ह्या किरकोळ गोष्टींना आपण जास्त महत्व देतो आणि त्या मनाने महत्वाच्या असलेल्या गोष्टींचं महत्व आपण ओळखत नाही किंवा तो जो सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी किंवा रेडीनेस टू ऍक्सेप्ट चेंज और चॅलेंज हे जे आहे ते आपण टाळतो. आणि म्हणून काय होतं की हायर रिस्पॉन्सिबिलिटी त्याला मिळत नाही. म्हणजे हे आपल्या व्यावहारिक जीवनातलं उदाहरण ते आध्यात्मिक जीवनात सुद्धा लागतं. आध्यात्मिक प्रगती होत असताना अनेकदा तुम्हाला अशा संधी मिळतात. म्हणजे त्या संधी कशा असतील की समजा तुम्हाला त्याग करण्याची संधी असेल, तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला दान करण्याची संधी असेल, तुम्ही ताकदवान असाल तर एखाद्या दुबळ्याला मदत करण्याची संधी असेल, तुमच्या अंगी काही विशिष्ट अशी स्किल्स असतील, जसं तुम्ही चांगले पोहू शकता, एखाद्या बुडणाऱ्या माणसाला तुम्ही वाचवू शकाल तुमच्या त्या स्किलचा वापर करून, किंवा तुमच्यामध्ये दुसऱ्याला समजावण्याची क्षमता असेल, तर कोणाचं भांडण चाललं असेल तर ते भांडण मिटवणं. हातघाईवर आलेले लोक असतात, एकमेकांच्या डोकी फोडायच्या परिस्थितीत आलेले असतात. मग त्या प्रसंगातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तुमचं स्किल उपयोगी पडू शकतं. या गोष्टी धोके असतात. एखाद्या वेळी तुम्ही मार खाता निरपराध असताना, म्हणजे किंवा पोलीस तुम्हालाच पकडून देतात. म्हणजे ह्या कर्माच्या ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात की तुम्ही त्या ठिकाणी ते कर्म तुमची रुटीन अशी ती ड्युटी नसते. तुमचं ते माझं काय त्याच्यात माझं काम नाही. आता आजकाल तर लोक अशा गोष्टींचे फोटो काढत असतात मोबाईल, म्हणजे कोणी टाकीवर चढलाय तर तो त्याचा फोटो काढून घेतात. त्याला वाचवण्याची गरज कोणाला भासत नाही. अपघात झालेला सुद्धा बघत नसतात. आता ते मध्ये एक फोटो असेल, तो बिबट्या एक आला होता आणि तो हल्ला करत होता, त्याचे फोटो काढले लोकांनी, पण त्याच्या मदतीला कोणी गेले नाही. पुष्कळदा जनावरांच्या गेम्स असतात, झुंजी लावतात, त्याच्यात कित्येकदा तो रेडा किंवा असतो तो उधळतो आणि त्या ह्याच्यातून बाहेर पडून तो जमावामध्ये दिसतो. अशा वेळी त्याचे फोटो काढायला लोक तयार असतात, पण त्याला आवरायचं किंवा जखमी झालेल्याला सावरायचं हे कोणाला कर्तव्य असं वाटत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ती तुमची कायद्याप्रमाणे ड्युटी नसेल, पण नैतिक दृष्ट्या तुमची ती ड्युटी तुम्हाला वाटते की मला ताकद आहे आणि दुसरा एखादा दुबळा आहे, मग त्या दुबळ्यावर कोणीतरी अन्याय करतोय तर तो अन्याय दूर करण्यासाठी माझी ताकद मी वापरणार की नाही त्यावेळी. का मला माझी सिक्युरिटी महत्वाची आहे. मी फक्त ते एन्जॉय करतो. म्हणजे ते पहाड त्या झुंजी वगैरे त्या जनावरांच्या डोक्यातून शिंग लागून रक्त पडत असतं किंवा असे सीन ते बघायला आवडतात. पूर्वी तर शिकारीचा छंद लोकांना खूप असायचा, म्हणजे अशा झुंजी लावायचे आणि तो एक एंटरटेनमेंटचा भाग असायचा. आता त्याला कायद्याने बंदी आहे त्यामुळे ते कमी झालं आणि माणूस थोडा जरा सुसंस्कृत व्हायला लागलेला आहे. तर म्हणजे व्हायोलन्स वगैरे किंवा क्रुएल्टी टू ॲनिमल्स वगैरे ह्याचे आता कायदेही झालेले आहेत. त्यामुळे तुमच्यावर त्याच्यासाठी गुन्हा दाखल करतात वगैरे, म्हणजे थोडं भीतीपोटी आणि थोडं रिफाईनमेंटमुळे सुसंस्कृतपणामुळे ह्या कृती आजकाल कमी झालेल्या दिसतात. पण कमी झालेल्या असे काय नाही. आता पुण्यासारख्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी पाहतो. कोयता आहे आता, म्हणजे आता कोयत्यानंतर लोकांनी कोयता फेकला, तलवार आली, तलवार फेकली, रिव्हॉल्वर आला, म्हणजे त्या दृष्टीने आपण सुधारणा करतोय. अधिक इंटेलिजंटली हत्या करायची, स्वतःच काही नुकसान न करून घेतात, याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. तरीही पुन्हा कुठेतरी तो क्रूडनेस त्याच्यामधला तोही लोक एन्जॉय करतात. म्हणजे कोयत्याने एखाद्याची मान कापायची ह्याच्यातही लोकांना एक वेगळं प्लेजर, वेगळं ऍडव्हेंचर हे वाटायला लागले का, अशी शंका आहे. म्हणजे आपण क्रांतीच्या मार्गावर पुढे जातोय का आपण
कुठे आपली दिशा चुकते किंवा हे वय गॅन्स जनरेशन्स मध्ये चालू असतं. म्हणजे one of the reasons given for this is that the souls belonging to the previous race, but they don't have the bodies of the previous race now available. So they take birth in improved bodies, but with backward soul. So they are utilizing good vehicles for bad purposes. म्हणजे त्यांना त्या चांगली हत्यार आपल्या हातात असली तर ती वापरता येत नाही, मग क्रूर हत्यार वापरायची असं होतं. बुद्धीचा सुद्धा गैरवापर अशा वेळी होतो. कारण कशासाठी ती बुद्धी वापरायची? बुद्धी लाभली ना, डेव्हलप ब्रेन लाभलाय, पण त्या ब्रेनचा वापर मी कसा करणार? त्याच्यासाठी जी प्रेरणा लागते ती प्रेरणाच माझ्या ठिकाणी नाही, बिकॉज माय सोल इज अनडेव्हलप्ड. आय हॅव गॉट ए गुड टूल, पण ते टूल मला वापरता आलं पाहिजे ना. चांगलं टूल असणं हे चांगल्या कारागिरासाठी ठीक आहे, पण एखाद्या अनस्किल्ड माणसाकडे ते टूल दिलं तर कदाचित तो ते टूल बोथट करून टाकतो, काम चांगलं होण्याऐवजी. असे म्हणजे कर्म हा आपला विषय आहे. थोडं विषयांतर त्याच्यामध्ये झालं तरी कर्माची हे आस्पेक्ट्स लक्षात घेतले पाहिजे की आपण कर्म करत असताना वेदर वी आर अवेअर दॅट इज माय कर्म सर्विंग द पर्पज ऑफ माय. जीवनाचा उद्देश काय आहे? तर माझ्या आत्मतत्वाचा विकास घडला पाहिजे. म्हणजे आय शुड गिव्ह more and more opportunities while leading my life for expression of the powers, capacities of that soul. Whether it is happening or not, am I conscious about that? Am I mindful, watchful about that? Or I am just careless about it and utilizing those capacities not for development, but for just enjoyment or leisurely, carelessly leading my life for just temporary kind of entertainment or pleasure or engagement. कारण पुष्कळ वेळ कसा घालवावा हा सुद्धा पुष्कळ लोकांना प्रॉब्लेम असतो. त्यांच्याकडे रिसोर्सेस असतात, मग त्या रिसोर्सेसचा बरेचदा नको त्या गोष्टींमध्ये स्वतःला एंगेज करण्यामध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे somehow to remain occupied with something. केवळ आयडल राहणं हे बोरिंग होतं, म्हणून काही ना काही करणं. जे कराल ते खरोखर उपयोगी आहे का? त्याच्यामध्ये काही उद्देश आहे का? त्याच्यामधून तुम्हाला काही साध्य करता येणार आहे का? यातला कुठलाही विचार त्यामागे नसतो. जस्ट टू कीप बिझी. बरेचदा आयडल माणूस हा बिझी राहण्यासाठी काहीतरी खात असतो. पुष्कळदा भूक सुद्धा त्यामुळे लागते असं आहे. त्याला काही काम नसतं, तो जास्त खातो, आणि जो काम करतो तो बरेचदा भूक विसरून म्हणजे या ठिकाणी काय आहे? मन आयडल असणं की तुमची बॉडी काम करेल असं होतं कित्येकदा. म्हणजे बॉडी डिमांड्स मला फूड द्या, कारण ते खाणं पिणं वगैरे ह्या ऍक्टिव्हिटीजना त्यामुळे प्रायोरिटी मिळते. कारण यू आर नॉट युटिलायझिंग युअर पोटेन्शियल्स, कॅपॅसिटीज इन द राईट वे. तर कर्म करत असताना त्या मूळ मुद्द्याकडे आपण आलो तर आत्म्याचा विकास होतोय का याच्यावर बरेचदा तुम्ही योग्य कर्म करता की अयोग्य कर्म हे ठरत असतं. आणि त्यामुळे त्याचं फळ हे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आत्म्याच्या विकासाला ते फळ कारणीभूत होण्यासाठी पुष्कळदा वेळ लागतो. ते अचानक होत नाही. कित्येक वेळा अचानकही होतं. जसं ऍक्सिडेंटली एखाद्यासाठी समजा कुणावर तरी गोळीबार होतो आणि त्याला वाचवण्यासाठी तुम्ही पुढे जाता आणि तुम्हाला सुरू, म्हणजे तुमच्या हातून एक मोठं लाईफ सेव्हिंग वर्क घडतं आणि ते
कदाचित तुम्हाला अकाली प्राप्त झालेलं असतं, प्लॅन त्याच्यामध्ये नसतं आणि त्याचा बेनिफिट तुमच्या याला होऊ शकतो. तर अशा प्रकारेही घडतात, पण त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी तुम्ही पूर्वजन्मामध्ये अशा संधी निर्माण होण्यासाठी काही ज्या गोष्टी केलेल्या असतात, त्यामुळे ती एक दिशा त्या ह्याला लाभलेली असते. बरेचदा हे पूर्वजन्मातल्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या त्याला कारणीभूत असतात, पण त्या छोट्या असल्यामुळे आपल्या वर त्याचा जो काही परिणाम झालेला असतो तो आपल्याला जाणवलेला नसतो. म्हणजे कॉन्शियसनेस मध्ये त्या गोष्टी नसतात, तरी त्या सबकॉन्शियस मध्ये टेंडन्सीच्या रूपाने असू शकतात. बरेचदा त्याचं जसं आहे, तुम्ही याच्यामध्ये एखाद्या तराजू घेता आणि एखाद्या वस्तूचं वजन करता. तुम्ही वजन टाकत जाता, तो समजा मोठा काहीतरी एखादा वस्तू आहे, वजनदार वस्तू आहे आणि तुम्हाला त्याचं वजन करायचं की 10-12 किलोची, तर तुम्ही दुसऱ्या पापड्यात तुम्हाला अंदाज नसतो 5 किलो टाकता. नंतर अजून ते वजन काही खाली येत नाही, अजून 2 किलो टाकता, पुन्हा 2 किलो 1 किलो टाकता, मग सगळी वजन ती बाजूला करून 10 किलोचं वजन टाकता आणि मग सडनली ते खाली जातं. तसं ही छोटी छोटी कर्म ही त्याचा एक इफेक्ट अॅक्युमुलेट होत असला तरी आपल्याला जाणवत नाही, कारण ते जरा दुसरं हे कायम वरच असतं, त्यामुळे ते खाली येणे एवढं वजनदार बनणं हे लक्षात येत नाही. त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींचा इफेक्ट असा सडनली जाणवतो त्यावेळी, की ज्यावेळी तो इक्वल झाला तर दोन्ही भाग सारखी असतात, किंवा जास्त झालं तर ते खाली जातं आणि इकडचं तुमचं वजनाचं हे वर येतं. तर ही जी जशी मुवमेंट आहे, तशी ह्या कर्मातून निर्माण होणाऱ्या परिणामांचं जे दृश्य हे स्वरूप आहे, ते दिसायला पुष्कळदा वेळ लागतो. त्यामुळे तोपर्यंत त्याचा जो परिणाम आहे तो अदृश्य आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये असतो. त्यामुळे त्यामुळे आपण आपले प्रयत्न हे सोडून देता कामा नये. प्रयत्न सतत चालू राहिले पाहिजे. जसं एखाद्या खडकावर आपण भाव घालतो, तो फुटत नाही म्हणून तुम्ही त्याचे प्रयत्न सोडून दिला तर तो कधीच फुटणार नाही. पण तुमच्या प्रत्येक हॅमरिंग बरोबर कुठेतरी तो ढिला होत असतो, सैल होत असतो आणि तुमच्या उद्दिष्टाच्या जवळ तुम्ही जात असता. फक्त तुम्ही तिथे जवळ जाता हे तुमच्या शेवटच्या क्षणाला लक्षात येतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की पहिले सगळे स्ट्रोक्स तुमचे वाया गेले आणि शेवटचा एक स्ट्रोक फक्त बरोबर होता म्हणून तो फुटला, असं नसतं. त्याचा तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो असतो तो लक्षात ठेवून सातत्य हे असावं. म्हणून योगामध्ये किंवा आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये अभ्यास अभ्यास हे म्हटलंय म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करणं, दीर्घकाल करणं, मध्ये खंड न पडता करणं आणि श्रद्धापूर्वक करणं, निष्ठेने करणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कारण हे परिणाम हे असे असतात की सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यासाठी जी स्ट्रेंथ लागते तेवढी स्ट्रेंथ आपल्यामध्ये नसते, पण जी काही अल्पस्वल्प ताकद आपल्यामध्ये असते ती आपण जर योग्य दिशेने वापरत गेलो तर त्याचा परिणाम मात्र होत असतो आणि तो एकत्रितपणे आपल्याला ज्यावेळी when we fully work out our past karma, then we see the effect, परिणाम स्वरूप तो दिसतो. तर हे कर्माच्या सिद्धांतामधून आपले जीवन आपण कसं जगलं पाहिजे ह्याचं एक प्रकारे मार्गदर्शन आपल्याला होतं, म्हणून तो आपण समजून घेतला. सोल डझंट डिसाइड decision of the soul. It is perhaps the very strong tendency of your astral body and mental body which goes against the soul's purpose. Because your vehicles are not in your control, you are not able to the outburst of the expression of those bodies. भावनावश किती व्हाल तुम्ही ह्याला काहीतरी मर्यादा असते. ती मर्यादा ज्यावेळी तुम्ही क्रॉस करता त्यावेळी तुम्ही
त्या भावनांना बळी पडतात आणि होऊ नये त्या गोष्टी होऊन जातात. म्हणजे जर समजा तो क्षण टळला असता तर नेक्स्ट मोमेंटला कदाचित तुमचा विचार आत्महत्येचा निघून गेला असता. पण ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम you are so much heightened by that particular emotion that it results into action, whatever that action may be. शेवटी कृती केव्हा होते? ज्यावेळी भावना आणि विचार ह्याची जोड असते त्यावेळी कृती घडते. कृती काय त्याच्याशिवाय घडत नाही. आता भावना आणि विचार याच्यामध्ये जे जास्त इमोशनल असतात त्यांच्या बाबतीत विचार हा दुबळा ठरतो. म्हणजे तिथं जर तो विचार करू शकत असेल तर तो आत्महत्या करणार नाही. आत्महत्या ही अविचाराने घडते, ती विचाराने घडत नाही. पण भावनाती वेगाच्या ह्याने ते घडून जाते. म्हणजे तुम्हाला त्यावेळी असा अविचार सुटतो की हे केल्यामुळे मी मोकळा होईल. विचार करणारा माणूस असेल तर याच्यातून खरोखर मी मोकळा होतो का याचा विचार. एकतर ऑब्व्हियस गोष्ट असते की मी जातो पण माझ्या फॅमिलीला दुःखात सोडून, हे कोणाला तसं आवडणारं नसतं. पण माणसाला ते इतकं अनबेअरेबल होतं की मी गेलो की माझ्या मागचे प्रश्न सगळे सुटतील असं त्याला वाटतं आणि त्यामुळे सगळेच कदाचित उघडे होतील. ही भावना त्या ठिकाणी असते, विचार नसतो, भावना असते. तर भावनेचा किती पगडा तुमच्यावर आहे याच्यावर हे ठरतं. तसं मृत्यूचा सुद्धा असा काही काळ ठरलेला नसतो प्रत्येकाचा. तुमचं आयुष्य असतं हे तुमच्या जे काही प्रारब्ध तुमच्या वाट्याला आलेलं असतं ते प्रारब्ध पूर्ण करण्यासाठी असतं. त्यामुळे जोपर्यंत ते प्रारब्ध पूर्ण करण्या एवढी क्षमता तुमच्या शरीरामध्ये असते तोपर्यंत तुमचं आयुष्य आहे असं सांगायचं. कारण दॅट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. त्यामुळे आत्महत्येमध्ये तो काय करतो, आपले प्रारब्ध पूर्ण करायच्या अगोदरच एंड करतो बॉडीचा, which is not the soul's plan. Soul wants to complete the prarabdha and get sufficient experience for its growth. त्यामुळे हा काही सोलचा निर्णय नसतो आणि सोल इन एनी केस इज नॉट अफेक्टेड बाय दॅट ॲक्ट ऑफ सुइसाइड. सोलचं काय होतं, सोल विल गेट लिबरेटेड फ्रॉम द बॉडी, पण तसंही होत नाही आत्महत्येच्या. त्यामुळे सोल ते करणार नाही इवन फॉर लिबरेशन, बिकॉज सोल रिमेन्स हँड अप विथ द रेस्ट ऑफ द बॉडी. ॲस्ट्रल मेंटल ह्याच्याबरोबरच तो राहतो टिल द प्लॅन्ड लाईफ टाईम इज ओव्हर. म्हणजे तुम्हाला जे प्रारब्ध दिलेलं असतं त्याच्यासाठी करेस्पॉन्डिंग एवढा वेळ जाईपर्यंत तो सोल अडकून पडतो त्याच्यामध्ये. म्हणजे एक प्रकारे ते प्रारब्ध ही तुमच्यासाठी आखून दिलेली बाउंड्री असते, त्याच्यामध्येच तुम्हाला राहायचं असतं. म्हणजे यू रिअली डोंट एस्केप, यू ओनली डिस्ट्रॉय युअर ओन बॉडी. एवढंच होतं. तुम्ही बाकीच्या बॉडीज डिस्ट्रॉय नाही करू शकत. they remain as they and they suffer because of the loss of the physical body. म्हणजे suicide brings more suffering than if you would have survived. आणि हे एज्युकेशन म्हणजे दिलं पाहिजे लोकांना, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर आजकाल सुइसाइड होतात. अर्थात कित्येक लोक त्याचा ह्याच्या दृष्टीने व्यावहारिक त्याच्यामध्ये गेम काय हे बघतात. एखाद्या आता मोठं लोन घेतलेलं असतं, त्याला मी गेलो तर लोनचं तरी हे जाईल, किंवा पुष्कळशे लोक सुपारी घेतात, तो स्वतः मरायला तयार, त्याला फॅमिलीचं कल्याण होईल. म्हणजे आता हे अतिरेकी वगैरे बरेचसे ह्युमन बॉम्ब वगैरे म्हणून जे काम करतात वगैरे उदार झालेले असतात, ते त्या ठिकाणी सुद्धा भावना आणि विचार ह्या दोन्हीचे सांगड त्या ठिकाणी त्यांनी घातलेले. म्हणजे भावनाने ते त्या एक्स्ट्रीम स्टेजला जायला तयार झालेलेच असतात, पण त्याचप्रमाणे त्याला विचाराची तिथे जोड असते की आय विल लूज समथिंग बट आय विल गेन समथिंग एल्स इन रिटर्न.
हा त्या ठिकाणी विचार असतो. म्हणजे त्या दृष्टीने ते लोक व्यवहारी असतात. पण अशा प्रकारे आत्महत्या करणारे हे व्यवहार शून्य जीवन जगत असतात असं म्हणतात. म्हणजे त्यांना वाटतं की याच्यातून मी बाहेर पडेल, मोकळा होईल, पण किंवा त्यांच्यावर प्रचंड एक दडपण त्यावेळी येतं की ज्यावेळी त्यांच्या विवेक व विचार करण्याच्या क्षमता टेम्पररीली खंडित झालेली असते. जसं आता आमच्या नातीने आत्महत्या केली. आता एवढी शिकलेली, एवढं कार्य करणारी, एवढी नावाजलेली वगैरे ह्या सगळ्या जमेच्या बाजू असताना डॉक्टर MD होती ती, तर अधिकार सगळी ती संस्था जवळजवळ तिच्या ताब्यामध्ये होती, पण सगळी फॅमिली तिच्या बरोबर नव्हती आणि ते एकटे पण ती बेअर करू शकली नाही. आणि त्यामुळे तिने तो मार्ग पत्करला. तर अशा वेगवेगळ्या कारणाने लोक ह्या मार्गाने जातात. तर त्यावेळी त्यांना ह्याचा बरेचदा कर्माचा हा कर्माची गती असे गहन असं म्हटलेलं आहे. ती खरोखरच गहन आहे. म्हणजे अजूनही आपल्याला पूर्णपणे ते समजलंय असं नाही. आपण याच्यावर व्याख्यान देतो, लेख लिहितो, हे सगळं चालू आहे. पण खरोखर म्हणजे हरकर आपल्याला काय म्हणतं असेल की तुम्ही चांगलं केलात तर त्याचं फळ चांगलं मिळेल, वाईट केलात तर त्याचं वाईट, म्हणजे हे ब्रॉड फक्त कॉज अँड इफेक्टची सांगड तुम्ही घालता. पण तुम्हाला असं कॅल्क्युलेट नाही करता येत की आता आपण विज्ञानाने एवढे म्हणजे हे झालोय की अचूक कॅल्क्युलेशन करू शकतो की इथून पाठवलेला उपग्रह चंद्रावर किंवा मंगळावर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो वगैरे. पण असं आपण कर्माच्या बाबतीत काही कॅल्क्युलेट करू शकत नाही अद्याप. कारण ही जी होल प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला समजलेली नाही. आपल्याला फक्त पॉइंट ऑफ बिगिनिंग, पॉइंट ऑफ एंड ह्याचं अंडरस्टँडिंग आहे. परंतु हे सगळं कशा प्रकारे होतं, ऍक्च्युअल प्रोसेस ही आपल्या लक्षात आलेली नाही. कारण आपण कुठलेही कर्म हे इतर कर्मांच्या प्रभावापासून अलिप्त करून त्याचं जर अनालिसिस करू शकतो तर कदाचित हे सांगते. पण तसं होत नाही. सेव्हरल फोर्सेस ऍक्टिंग टुगेदर आणि प्रोड्युसिंग देअर क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असंच बरंचसं असतं. त्यामुळे त्यातला एखादाच फोर्स हा अत्यंत प्रभावी असते की ज्याच्या तुलनेमध्ये इतर सगळे फोर्सेस निग्लिजिबल असतील. तर तुम्हाला ब्रॉडली असं म्हणता येईल की ह्याच्यामुळे हे झालं. म्हणजे एखाद्याच्या पर्सनॅलिटी मधले काही अशी वैशिष्ट्ये असतात की तो त्याचा युनिक असा आयडेंटिटी असते. त्यामुळे त्याचे जे काही परिणाम घडतात ते थोड्याफार फरकाने तुम्ही याच्यामुळे हे झालं असं म्हणू शकाल. पण सर्वसामान्य माणसांच्या जीवनात इतके कार्मिक फोर्सेस आर ऍक्टिंग टुगेदर ऍट अ टाइम की त्याचा रिझल्टंट जे काय आहे ते तुम्ही ठरवू शकत नाही कुठल्या फोर्समुळे काय घडते. तर ब्रॉडली यू कॅन से दॅट दिस मॅन्स फ्युचर विल बी लाईक दिस. जसं आपण पुष्कळदा पत्रिका बघून वगैरे ज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे. म्हणजे they see the position of the stars or planets at the time of birth and at the time of prediction आणि त्यावेळी झालेले बदल ह्याच्यावरून ते काही निष्कर्ष काढतात. ते निष्कर्ष काढणं हे सुद्धा असं ब्रॉड हे असतं की इट इज नॉट ए एक्झॅक्ट प्रिडिक्शन, इट इज ए प्रॉबेबिलिटी. ही असं घडण्याची शक्यता ही दाट आहे. पण ती दाट म्हणजे किती? 50% जास्त, ती 60% असेल किंवा 99% असेल. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा जो काही एकंदरीत परिणाम घडेल तो साधारण कॅल्क्युलेट करता आला नाही तर त्याचा आपल्याला ट्रेंड जो आहे तो ट्रेंड त्याच्यावरून क्लिअर कट दिसू शकतो. म्हणून एखादा माणूस आयुष्यामध्ये कोण होईल वगैरे अशासारखे प्रिडिक्शन केली जातात. कारण ते त्याचं हे जे बॅकग्राऊंड असतं, तुमची जन्मकुंडली म्हणजे तरी काय असतं की तुमच्या पूर्वीच्या ह्याचं एक प्रकारे ते रिफ्लेक्शन असतं. जसं आपण प्रारब्ध म्हणतो तसं तुम्ही काय प्रारब्ध घेऊन आला त्याचं ते हे असतं आणि त्याच्यावरून तुम्ही पुढचे अंदाज मानत असता.
की ह्याचं बुवा युटिलायझेशन तुम्ही योग्य प्रकारे केले तर त्याचे परिणाम काय घडतील. पण त्याचा मिसयूज किंवा रॉंग यूज किंवा नॉन यूज ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला येणाऱ्या संधी आपण योग्य प्रकारे वापरतो किंवा ती चुकीच्या पद्धतीने वापरतो किंवा ती संधी पूर्णपणे आपण दवडतो. कित्येकदा आपल्याला ती संधी संधी ह्या स्वरूपात दिसतच नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम ऑफ अवर परसेप्शन. की सगळ्यांनाच संधी येऊन लक्षात येते असं नाही. लक्षात आली तरी तिचा उपयोग करता येतो असं नाही. उपयोग केला तरी तो योग्य प्रकारे केला जाईल हे नाही. त्यामुळे जो काही रिझल्टंट त्याचा आहे तो एकच संधी अनेकांना आली तरी रिझल्ट त्याचा तोच मिळेल असं नाही. प्रत्येकाच्या बाबतीत तो भिन्न असू शकतो. आणि त्यामुळे एकाच वेळी जन्माला आलेली माणसं त्यांचा भविष्यकाळ हा वेगवेगळा दिसतो आपल्याला. अगदी जुळ्या मुलांचं सुद्धा ते सारखं नसतं. त्यांचे काही काही हेरिडिटरी ट्रेंड्स वगैरे हे जरी सारखे असते कारण आई वडील दोन्हीचे सर्कमस्टन्सेस तेच याच्यामुळे तुम्हाला ते साम्य दिसतं. तरी त्या दोघांचाही जो युनिकनेस असतो तो त्याच्यावर पुढचं सगळं ठरत असतं. तर यामुळे कर्माला आपण समजून घ्यायचा जितका प्रयत्न करू जेवढं त्याच्या खोलात जाऊ तेवढं ते आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. आणि रिइन्कार्नेशनच्या दृष्टीने ह्या आयुष्यामध्ये आपल्याला जीवन कसं जगायचं हे समजू शकेल. इव्हन आता त्या मृत्यूच्या बाबतीत म्हणतात की मृत्यूच्या पूर्वी तुमच्या डोळ्यासमोरून चित्र पडतात की तुम्ही आयुष्यभरात काय काय केला हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. महत्वाच्या ठळक घटना टर्निंग पॉइंट्स वगैरे त्यावेळी तुमच्या लक्षात येतं. हे सगळं 1-2 मिनिटातच घडतं. पण त्यावेळी तुम्हाला सगळं ते ज्याला सिंहावलोकन म्हणतात तशासारखं एक प्रकारे तुम्ही संपूर्ण जीवनाचा चित्रपट पाहून एक प्रकारे तुमचं पुढचं आयुष्य मृत्यूनंतरचं आयुष्य त्याच्यावरून कसं जाऊ शकेल याचा अंदाज घेऊ शकता. तसंच जन्माच्या पूर्वी सुद्धा तसंच घडत असतं. त्या जीवात्म्याला पुढे आयुष्यभरात तुझ्या काय काय घडणार हे दिसत असतं. तसाच प्रकारचा फिनोमिना आहे. अर्थात ते सुद्धा असं आहे की त्याची एक छाप तुमच्या कॉजल बॉडी ही परमनंट असते त्यामुळे त्या ठिकाणी असते. पण त्यावेळी लहान मुलाचा मेंदूही फारसा डेव्हलप झालेला नसतो. त्यामुळे त्याची जी इम्प्रेशन्स असतात ती बरीचशी वेग असतात. त्यामुळे ती जर रिकवर करता आली तुम्हाला तर इफ यू कॅन टेक युअर कॉन्शियसनेस टू द लेवल ऑफ कॉझल बॉडी तर तुम्हाला पूर्वजन्म सुद्धा आठवण्याची शक्यता असते. पूर्वजन्मामध्ये काय घडलं हे जाणून घेता येतं आणि त्याचा उपयोग तुमच्या भावी काळासाठी सुद्धा कसा करून घेता येईल याचं कदाचित अधिक चांगल्या प्रकारे जजमेंट तुमच्यामध्ये येऊ शकतं. कारण त्या ठिकाणी तुम्हाला जास्त डोळसपणे त्या गोष्टीकडे बघता येतं. म्हणजे यू कॅन बी मोर एक्झॅक्ट की जसं आपल्या डोळ्यासमोर आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आपण ज्या क्लॅरिटीने किंवा ज्या कॉन्फिडन्सने करू शकतो. काही स्टेप्स आपण घेतो की ह्या स्टेप घेतल्यावर मला हे साध्य करायचं. तर साध्य काय असाध्य काय हे ठरवण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून हे आपल्याला ज्ञान हे बेसिकली आपल्याला आपल्या आत्मोन्नतीसाठी वापरता आले पाहिजे. थोडे आपण जरा प्रश्न घेऊया म्हणजे जरा व्हेरिएशन होईल त्याच्यामध्ये आपण हे भागवतांचं पुस्तक कर्माचा सिद्धांत त्याच्यामध्ये काही त्यांनी हे केले. प्रश्न असा आहे कित्येक कुटुंबात क्षयासारखे रोग आढळतात व ते आई बापापासून मुलात उतरतात. कित्येक माता पितरे मद्यपानासारख्या व्यसनात बुडालेली आढळतात. असल्या व्यसनी प्रवृत्ती अनुवंशिक असल्यामुळे त्या संततीत आलेल्या दिसतात.
अशा अनुवंशिक गोष्टी पाहिल्या म्हणजे आईबापांचे दुष्कर्म मुलांना भोगावे लागते म्हणजे एकाने करावे व दुसऱ्याने भरावे हे कर्माच्या सिद्धांताच्या उलट नाही का असा प्रश्न लक्षात आला का हो म्हणजे त्या मुलांचा काय दोष त्यांना जन्माला आली म्हणून तो त्याला जो आई वडिलांना आजार होता तो त्यांना काही बरेच आता हे पूर्वीच्या काळात फारसे डिसीज नव्हते पण आजकाल ते बरेचसे असे डिसीजेस विशेषतः वेनरल डिसीजेस हे असे हेरिडिटरी आणि जास्त हे होतात आणि त्याला आई वडील तसे जबाबदार असतात पुन्हा प्रश्न असा आहे की यांचा हे कर्माचा सिद्धांत हा अन्यायकारक नाही का तर ह्याला काय म्हणाल तुम्ही तर याचं उत्तर असं आहे की कर्माच्यामुळेच तो मुलगा त्या आई बापांच्या पोटी जन्माला म्हणजे कर्मानेच ते आई बाप निवडलेले आहे म्हणजे असं नाही की त्या मुलावर अन्याय होतोय असं नाही तर मुलाच्यासाठी ते कर्माच्या सिद्धांताप्रमाणे आवश्यक असल्यामुळे तो त्या आई बाबांच्या पोटी जन्माला म्हणजे एक प्रकारे त्यानेच किंवा लॉर्ड्स ऑफ कर्मा तोच तोच पेरेंट्स पॉइंट म्हणजे त्याला त्या परिस्थितीतून जाऊन ते दुःख सहन करणे हा अनुभव त्याच्या विकासासाठी आवश्यक त्या ठिकाणी असतो म्हणजे कदाचित तशा प्रकारचा रोग किंवा त्यामुळे होणारं त्या प्रकारचं दुःख दुसऱ्याच्या जीवनात निर्माण करायला तो जीवात्मा कारणीभूत ठरला असला पाहिजे त्यामुळे त्याला त्या आई बाबांच्या पोटी जन्म घ्यावा लागला म्हणजे तो त्याच्या प्रारब्धाचाच भाग होता किंवा एखादा मुलगा आता झोपडपट्टीत जन्माला येतो दारिद्र्य सगळं जन्मापासूनच त्याला सहन करावं लागतं त्याचा काय दोष असा प्रश्न आपल्या समोर येतो की निरागस बालक वगैरे हे बाकी सगळं ठीक आहे पण आत्म्याच्या दृष्टीने विचार केला तर कदाचित तो जीवात्मा हा पूर्वीच्या जन्मामध्ये दुसऱ्या कोणाच्या तरी अशा दुःखाला कारणीभूत ठरला असला पाहिजे की ज्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला किंवा त्याला लुबाडून दारिद्र्यामध्ये त्याने लोटलं कंगाल केलं वगैरे म्हणजे तर कंगाल होण्याचं दारिद्र्यात राहण्याचं दुःख काय आहे हे मला शिकवलं हा ह्या जन्मातला माझं ते उत्तरदायित्व ठरतं माझ्या कर्मामुळे मागच्या जन्मात मी जे काय केले त्याच्या म्हणजे एखाद्या वेळी तो व्यसनी आई बापांच्या पोटी जन्माला येईल हे आपण आजाराचं घेतलं त्याऐवजी म्हणजे त्यामुळे लहानपणापासून त्याला हेच पाहायला मिळतं की आपला बाप दारू पितो आपली आई दारू पिते दारूच्या गुत्त्यामध्ये त्यांचं वास्तव्य असतं म्हणजे त्याच्यावर संस्कार ते घडतात लहानपणापासून मग त्याच्यातून त्याला आपल्याला वेगळं ठेवता येतं का हे शिकवणं ही कदाचित त्याच्या पूर्वायुष्याची गरज असते त्या ठिकाणी म्हणजे तो जर त्याच्यासाठी ती क्षमता असेल तर याच्यापासून वेगळं कसं व्हायचं कित्येक वेळा आता मुलं जन्माला एका आई बापांच्या पोटी असतात पण लगेच कुठेतरी दत्तक जातात तर त्या ठिकाणी ते कर्माच्या याच्यामुळे दत्तक होणं हे त्यांच्यासाठी गरजेचं ठरत असेल म्हणजे त्याचा टेम्पररी फक्त ते पेरेंट्स असतात हेरिडिटरी जे पण सर्कमस्टन्सेस जे निर्माण केलेली असतात ती सर्कमस्टन्सेस म्हणजे दत्तक आई वडील म्हणजे आई वडील हा एक फॅक्टर आणि सर्कमस्टन्सेस हा दुसरा फॅक्टर म्हणजे कित्येक वेळी अनाथ मुलं की अनाथ म्हणून जन्माला येतात म्हणजे आई वडिलांचं छत्र काही मिळत नाही मग त्यानंतर त्यांना कोणीतरी दत्तक घेणं हे एक असतं किंवा अनाथाश्रमात वाढतात एक भावंड अनाथाश्रमात असेल
दुसरं कुठल्या तरी श्रीमंत आई बापांच्या घरात त्याला जागा मिळाली असेल, किंवा दुर्दैवाने असंही होतं ते श्रीमंत आई बाप त्याला फक्त कायद्याने मूल म्हणून घेतात आणि एखाद्या नोकऱ्यासारखं वापरत घरी. म्हणजे त्याच्या कर्माप्रमाणे जर त्याला हे दुःख द्यायचं असेल तर मला तर तसे आई बाप मिळतील की ज्यांना खरोखर मूल नको आहे, पण कायद्याने त्याला दत्तक मुलगा म्हणून दाखवायचं असं. तर असे वेगवेगळे प्रकार त्याच्यातले ह्या कर्माच्या ह्याच्यातले हे बारकावे हे लक्षात घेतले पाहिजे. हे त्याला पुन्हा आणखी वेगळी बाजू आहे, म्हणजे ज्याला कलेक्टिव्ह कर्म म्हणतात तसं त्या ठिकाणी येतं. म्हणजे गांधी गोडसे हा वैयक्तिक हे असण्यापेक्षा तो एक दोन समूहामधला हे आहे. फक्त गांधी आणि गोडसे हे त्याच्यात एक इन्स्ट्रुमेंटल आहे. गांधी हा एक विचार आणि तो विचार मान्य असलेले त्यांचे सगळे अनुयायी ह्याच्यावर त्या विचाराला विरोध करणारे गोडसेंच्या विचाराचे पाठीराख यांच्यामधलं ते एक सिम्बॉलिक असं हे म्हणजे ते वैयक्तिक कर्मापेक्षाही सामुदायिक त्याला कलेक्टिव्ह कर्म म्हणतो त्याचं हे प्रतीक आहे. म्हणजे बरेचदा वेगवेगळ्या देशांचे जे लीडर्स असतात वगैरे त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या ह्या घटना ह्या एरवी त्यांच्या जीवनात घडल्या नसत्या, पण ते आता इंदिरा गांधी त्या सरदारजींनी त्यांना हे केलं. आता ते सरदारजींनी का केलं की अमृतसरला जे काही घडलं म्हणजे ते करणारं सरकार त्याची प्रतिनिधी इंदिरा ह्या दृष्टीने तो इंदिरेचा हे होता. इंदिरा व्यक्ती म्हणून होण्यापेक्षा म्हणजे तो करणारा जो काय सिक्युरिटी गार्ड होता त्याने व्यक्ती म्हणूनच मानला असेल, पण त्या सिक्युरिटी गार्डला तसा विचार त्याच्या मनात आणायला जो प्रभावी विचार होता तो समुदायाचा होता, तो वैयक्तिक नव्हता. सिख कम्युनिटी एज अ होल इन्स्पायर्ड हिम टू कमिट दॅट ॲक्ट. म्हणजे त्याला कदाचित आपण एखादं हुतात्म्यासारखं काही असे वाटले असेल, आपण खून करतोय कोणाचं असं वाटलं नसतं. म्हणजे तो पुन्हा वेगळा भाग असतो. हे अतिरेकी वगैरे सुद्धा हे बरेचदा जीवावर उदार होऊन ते करतात. आपण त्याला व्यक्ती म्हणून बघत असतो, पण त्या ठिकाणी ते कलेक्टिव्ह कर्मच असतं. तर तो भाग पुन्हा वेगळ्या प्रकारे केला पाहिजे की हे बरेचदा कलेक्टिव्ह कर्म ह्या याच्यामध्ये होतं. कारण ते जसं कृष्णमूर्ती म्हणायचे, यू अँड आय आर रिस्पॉन्सिबल फॉर द वॉर्स. म्हणजे वॉर करायला तिथं फक्त आपल्याला सैनिक दिसतात, पण ते जे काय विचाराचं एक वादळ उठवलेलं असतं ते त्या दोन्ही देशातल्या अति अभिमानी देशप्रेम म्हणजे ज्याच्यामुळे दुसरे सगळे देशद्रोही वाटायला लागतात. त्यामुळे ते देशप्रेमी आणि देशद्रोही यांच्याबद्दल एक प्रकारचं युद्ध असतं. म्हणजे दोन्हीकडची जनता ते स्पिरिट वाढवत असते बरेचदा. आता पाकिस्तान आणि हिंदुस्थान असं बरेचदा हे स्पिरिट एरवी ते सैनिक सुद्धा एकमेकाशी मैत्रीच्या वातावरणात वागत असतात. स्वतःचा डबा दुसऱ्याला देतात, एकमेका एक्सचेंज करत असतात, मोबाईल एकमेकाचे वापरत असतात. हे वैयक्तिक पातळीवर. पण देशाचे प्रतिनिधी म्हणून ते ज्यावेळी वागतात त्यावेळी त्यांचं वैयक्तिक कर्म हे एक प्रकारचं कलेक्टिव्ह कर्म असतं. कारण दे आर ओनली सिम्बॉलिक टूल्स ऑफ द आर्मी किंवा नेशन किंवा जे कोणी अतिरेक्यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. तर तो विचार हा प्रत्येकाने तसा विचार केला की तो विचार इतका बलवत्तर होतो की त्याच्या प्रभावापासून आपल्याला दूर राहता येईल. मग तो विचार हिंदुत्वाचा असेल, इस्लामचा असेल, ख्रिश्चॅनिटीचा असेल, धर्माच्या नावावर असं आपण हे केलं की त्या ठिकाणी ती एक आयडेंटिटी निर्माण होते. म्हणजे मी त्या ग्रुपचा मेंबर या दृष्टीने वागायला लागतो.
म्हणजे मी व्यक्ती राहण्यापेक्षा एका मोठ्या समूहाचा घटक ही माझी आयडेंटिटी असते त्या ठिकाणी. आणि त्यामुळे व्यक्ती म्हणून मला तसं वाटत असेल किंवा नसेल, पण त्या समूहाची आयडेंटिटी ज्यावेळी मी पुढे त्याचे लेबल लावतो त्यावेळी त्याप्रमाणे मी वागायला लागतो. आणि त्याचा माझ्यावर एवढा पगडा किंवा प्रभाव असतो की मी वेगळा विचार करू शकत नाही, ही स्थिती येते. म्हणजे आपण स्वतंत्र विचार करण्याची शक्ती ही एक प्रकारे गमावलेली असते. त्यामुळे मग आपल्याला आता दिसतं टाटा स्पिरिट, बिकॉज ते वॉन्टेड रतन टाटाला ती नॅनोची कल्पना सुचली होती का त्यांनी स्कूटरवरून एका फॅमिलीचे 4 लोक एका स्कूटरवरून टाटाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी एका लाखामध्ये लोकांना कार दिली पाहिजे हे स्वप्न राहिलं. 2 माणसामध्ये पैशाचा व्यवहार असेल तर धनकोचे कर्ज कोणीही परत केले तरी ते भेटते, ते ऋणकोनेच परत दिले पाहिजे असे नसते. कर्माच्या वेळीबद्दल असे का होत म्हणजे somebody else can work for you to work out your karma. Is it possible? So it's not possible because somebody else does, then credit for that goes to somebody else. Basically, the whole scheme of karma is for development of the soul. So if somebody else does it, then it will affect his soul, not one who is to work out his karma himself. You will find that masters have said that I will not tell you to do that. If I tell you and you obey me, then you will not get credit for whatever you are doing. You are only you are only obeying the orders. So all that you will get is for that obeying the orders. It's not your personal merit at all. So I will not tell you to do something for which credit will be mine. You have to do it. I can only guide you, give you perhaps suggestions or hints. But ultimately, you have to decide whether to do it or not, how to do it. But when Theosophical Society was formed, they told HPB and the Lord that this is the idea. How to implement that idea, you have to work. We will not give you any details. We want such and such organization for such and such purpose. Now, to build that institution, we have selected you and you have accepted that responsibility. Now do it. We are giving you freedom to act. We have not bound you. If you fail, it will be our failure. But we are prepared for that failure. If you succeed, it is your success. याच्यात काहीतरी उदाहरण आहे. समजा एका माणसाने आपल्या सावत्र आईला कारणाशिवाय पुष्कळ दुःख दिले आहे. कारणाशिवाय कित्येक लोक असतात त्याला काही कारण लागत नाही, दुसऱ्याला छळणं हा त्यांचा म्हणजे घरात फॅमिलीमध्ये स्वतःच्या मुलाच्या बाबतीत किंवा अलीकडे आजकाल स्वतःच्या आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा मुलं दुष्काळीला निष्ठुरपणे वागतात असे दिसलेले आहे. म्हणजे मुलं अमेरिकेत असतील, इकडे इंडियात पेरेंट्स असतील तर म्हातारपणी त्यांची प्रॉपर्टी सगळी घेऊन त्यांना रस्त्यावर आणले असे प्रकार घडलेले आहेत. तर या ठिकाणी उदाहरण दिले ते अशा माणसाचं की ज्याने सावत्र आईला कारणाशिवाय दुःख दिले. त्या माणसाच्या हृदयात पुरेसा प्रेमळपणा नाही. आपण दुसऱ्याला दुःख देऊ नये ही भावना त्याच्या शीलात दृढ झालेली नाही. या कर्माची फेड अनेक रीतीने होऊ शकते. आता हे कर्म तर घडले, त्यांनी सावत्र आईला त्रास दिला, तर त्याची फेड कशी होईल? लॉ ऑफ कर्माप्रमाणे त्या माणसाला या जन्मी किंवा अन्य जन्मी दुसऱ्या कोणी कसले दुःख देईल त्याला दुसऱ्या कोणीतरी तशाच स्वरूपात मग तो अशा फॅमिलीत जन्माला येईल कदाचित की ज्या ठिकाणी त्याला असं दुःख देणारा मुलगा भेटेल किंवा वडील भेटतील काही. हे दुःख भोगत असताना दुःख
दुःख हे तापदायक असते, दुसऱ्याला दुःख देणे चांगले नाही, असे विचार त्याच्या मनात येऊन त्याचे शील सुधारण्याचा संभव असेल. म्हणजे लॉ ऑफ कर्मा इज फॉर टीचिंग यू अँड यू हॅव टू लर्न फ्रॉम. जो शिकतो त्याला त्या लॉ ऑफ कर्माचा उपयोग. बेसिकली इट इज फॉर टीचिंग, बट इट डिपेंड्स अपॉन लर्निंग whether you learn from that teaching. कित्येकांना त्याचा उपयोग नाही झाला तर अगेन the same thing may repeat in another time till you learn. It may not happen immediately in the next incarnation. It becomes several incarnations because that karma has remained pending or want of action. त्याच्यावर want of action म्हणजे correct action which is an indication that you have learned something from the lesson. तुम्ही चुकीचं वागायला असाल तर त्याचा अर्थ काय, यू हॅव नॉट लर्न. तर ही तुमच्यामध्ये सुधारणा होईपर्यंत कदाचित त्याच प्रकारचे दुःख तुमच्या अनेक वेळा वाटायला येईल. प्रत्येकदा एखादा मुलगा एकदा फेल झाला की दुसऱ्या वर्षी अभ्यास करतो, पास करतो. पण काही मुलं 2 वर्ष 3 वर्ष तो अटेम्प्ट करतात आणि तरी शिकत नाही. तसं हे आहे. म्हणजे अनेक इन्कार्नेशन मध्ये त्याच गोष्टी व्हायला लागतात किंवा काही अनपेक्षित गोष्टी घडून तो मुलगा अधिक सहृदय बनण्याच्या मार्गावर असेल व याच जन्मी त्याला कृतकर्मा